स्टार्ट परिचय. सभापती महोदय, परिचय. मी काल सांगितल्याप्रमाणे या वर्षीच्या अर्थसंकल्पात जुन्याच घोषणांची पुनरावृत्ती असल्यामुळे मी माझ्या भाषणात पुन्हा त्याबाबतचा उल्लेख करणार नाही. परंतु मी सांगू इच्छितो की सरकार कशाप्रकारे स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहे. विविध रस्त्यांचे प्रकल्प माननीय केंद्रीय मंत्र्यांच्या पुढाकाराने आज महाराष्ट्रात सुरू आहे. केंद्रीय मार्ग निधीमुळे रस्ते विकासाला गती मिळाल्याची बाब प्रत्येक पक्षातील नेते मंडळी मान्य करते. वास्तविक पाहता राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये रस्ते विकासाच्या योगदानाबद्दल माननीय केंद्रीय मंत्र्यांचे मोठ्या मनाने अभिनंदन करावयास पाहिजे होते. दुसरे म्हणजे नागपूरला 2 वैद्यकीय महाविद्यालय असल्यामुळे अद्याप त्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय झालेले नाही. ही फार दुर्दैवी गोष्ट आहे. मागच्या सरकारने नागपूरच्या पश्चिम भागात जिल्हा रुग्णालय मंजूर केले होते. याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री व तत्कालीन माननीय पालकमंत्र्यांचे मी अभिनंदन करतो. परंतु 2 वर्षापूर्वी मंजूर केलेल्या जिल्हा रुग्णालयाला वितरित केलेला निधी अजूनपर्यंत मिळाला नाही. त्या रुग्णालयाच्या इमारतीचे अर्धवट काम आहे तसेच पडून आहे. तेथील कर्मचारी, यंत्रसामुग्री, आस्थापना या सर्व बाबींसाठी या राज्य सरकारने एकही पैसा उपलब्ध करून दिला नाही. या राज्य सरकारने कोविडच्या काळात सुद्धा नागपूरच्या बाबतीत सावत्रपणाची भूमिका दाखविली. मी राज्य सरकारला आवाहन करतो की नागपूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक तेवढा निधी वितरित करून ते रुग्णालय तत्काळ सुरू करावे. महाविद्यालयात प्रवेश घेण्याऐवजी जर व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या तंत्रनिकेतनाकडे वळला तर त्यातून पदविका प्राप्त केल्यावर तो आपल्या गावी जाऊन त्याने घेतलेल्या तांत्रिक शिक्षणावर आधारित उद्योगधंदा निश्चित उभा करू शकेल असे वाटते. म्हणून राज्यात मोठ्या प्रमाणावर तंत्रनिकेतने स्थापन करण्याची अत्यंत गरज आहे. तंत्रनिकेतनात प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या अनेक तालुक्याच्या ठिकाणी एक तंत्रनिकेतन सुरू करण्याची योजना तंत्रशिक्षण विभागाने हाती घ्यावी असे वाटते. परिच्छेद. दरवर्षी महाविद्यालयातून पदवी प्राप्त करून बाहेर पडणारे हजारो तरुण नोकरीसाठी वणवण करीत फिरतात. या सर्वांना नोकऱ्या देणे अशक्यप्राय आहे. तरुणांनी तंत्रशिक्षण घेऊन आपापल्या गावात व्यवसाय सुरू करण्याचे ठरविल्यास बँकांतर्फे त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य दिले जाते. या सहाय्याचा लाभ घेण्यात जास्तीत जास्त तरुण पुढे आल्यास सेवा योजना कार्यालयाकडे नाव नोंदविण्यासाठी आज जी रांग लागते ती पुष्कळ कमी होईल व त्या यंत्रणेवरील ताणही कमी होईल. म्हणून तंत्रशिक्षण विभागाने या बाबतीत आवश्यक ती कार्यवाही त्वरित करावी अशी विनंती आहे. स्टॉप.